नमस्कार मंडळी. तर मी दिव्या. तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी. तर ही मटकीची रस्सा भाजी बघूनच तुम्हाला समजलं असेल की माझी ही रस्सा भाजी किती छान अशी झालेली आहे आणि त्याचा कलर एकदम सुंदर असा आलेला आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आता इथे मी 3 वाटी मटकी घेतलेली आहे. तर मोडाची मटकी आहे आणि मी घरीच या मटकीला मोड पण आणलेले आहेत. किती मस्त अशी मोड आली आहेत तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही जी मटकी आहे ती आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. 1 ते 2 पाण्याने मी ही मटकी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ही जी मटकी आहे ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे आणि पाव चमचा आपल्याला मीठ घालून ही जी मटकी आहे ती 15 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे. कारण की जेव्हा आपण अशीच मटकी शिजवतो तेव्हा त्या मटकीच्या भाजीला वास लागतो, म्हणून आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला टमॅटो घ्यायचे आहेत. तर मी इथे 3 टमॅटो घेतलेले आहेत आणि हे सर्व टमॅटो जे आहेत ते चिरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल घालून हे छान असे थोडे लाल होईपर्यंत परतून द्यायचे आहे. कारण की जेव्हा आपण अशीच ग्रेव्ही करतो तेव्हा भाजीला हा आंबटपणा येतो. त्यासाठी आपल्याला टमॅटो जे आहे ते शेकून त्यानंतरच त्याची ग्रेव्ही बनवायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, 1 तमालपत्र, 1 मिरी आणि 1 लवंग घातलेली आहे. तोपर्यंत 15 मिनिटामध्ये आपली मटकी ही छान अशी शिजली गेलेली आहे. तर ह्या सर्व मटकीतले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि फक्त मटकीच आपल्याला घ्यायची आहे आणि पाणी जे आहे ते टाकून द्यायचं आहे. त्यानंतर टमॅटो पण छान असे भाजले गेलेले आहेत आणि मी गॅस हा बंद केलेला आहे. तर मी त्या मटकीमधलं सर्व पाणी हे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला मटकीसाठी ग्रेव्ही बनवायची आहे. तर मी ते टमॅटो टाकलेले आहेत आणि त्यामध्ये मी 2 चमचा तीळ घातलेले आहेत, भाजलेले तीळ आहेत आणि 2 चमचे मी खोबरं घातलेलं आहे. ते पण मी आधीच भाजून घेतलेलं होतं आणि आपल्याला ह्याची सर्व छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी थोडंसं बारीक केल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट केलेली आहे. तर कलरवरूनच तुम्ही बघू शकता किती छान असा कलर माझ्या ह्या पेस्टचा आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला भाजी बनवायची आहे. तर 2 चमचे तेल मी कढईमध्ये घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी आणि पाव चमचे जिरे घालायचे आहे आणि ही जी सर्व पेस्ट होती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. तर थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला ही पेस्ट आहे ती भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी ही पेस्ट मी भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचे मी हिंग घातलेला आहे, पाव चमचे मी गोडा मसाला घातलेला आहे, पाव चमचे मी काळा मसाला घातलेला आहे आणि 1.5 चमचे आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे. तर किचन किंग सोहानाचा मी इथे मसाला घातलेला आहे किंवा तुम्ही एव्हरेस्टचा पण घालू शकता. तर न विसरता तुम्हाला ह्या भाजीमध्ये किचन किंग मसाला हा घालायचाच आहे. त्यानंतर 1.5 चमचे मी यामध्ये धना पावडर घातलेली आहे आणि ही सर्व मटकी आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला हलवून घ्यायची आहे. आणि कढीपत्ता मी विसरली होते त्यामुळं मी आत्ता कढीपत्ता घातलेला आहे आणि त्यानंतर मी 2.5 ग्लासभर पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर तुम्ही पाणी हे कमी जादा करू शकता. त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर थोडंच मीठ घालायचं आहे कारण की आपण जेव्हा मटकी शिजवली होती तेव्हा पण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यामुळं थोडंसं कमीच मीठ यामध्ये घालायचं. जर तुमच्या घरी कधी पाहुणे यायचे असतील किंवा तुमच्या घरी जर काही छोटा मोठा प्रोग्राम असेल तरी पण ही मटकीची रस्सा भाजी तुम्ही करू शकता. कारण की खायला एकदम टेस्टी अशी ही मटकीची भाजी लागते. तसेच जर तुम्हाला कांदा घालायचा असेल तर तुम्ही कांदा लसणाची पेस्ट पण घालू शकता. माझ्या घरी कांदा लसूण खात नाहीत म्हणून मी हे सर्व स्किप केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर माझी मटकी छान अशी शिजलेली आहे आणि त्याचा कलर बघूनच तुम्ही सांगू शकता की माझी मटकी ही कशी तयार झालेली आहे. मस्त अशी ही झणझणीत मटकीची रस्सा भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर दिव्यास किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिव्यास किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.